मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी झुणका भाकरी बनवत आहे। त्यासाठी बघा मी इथं चण्याचं पीठ घेतलेलं आहे। हे 1 वाटी एवढं चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी, आपले 1 वाटी चण्याचं पीठ। आता मला फोडणीसाठी कांदा लागणार आहे। मी 1 कांदा घेतलेला आहे कापून बारीक। नंतर मी इथं लसूण आणि हिरव्या मिरच्या 2 तिखटवाल्या घेतलेल्या आहेत। 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या पण बारीक कापून घेतलेल्या आहे। लसूण बारीक कापला आहे, कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि जिरं लागणार आहे, ते 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचा भरून एवढं मीठ घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण झुणक्यासाठी जे साहित्य लागते त्याची तयारी करून घेतली। आता बघ आपण पटकन आपला झुणका बनवायला घेऊया। हळद नाही घेतली होती म्हणून थोडीशी हळद पण घेतलेली याच्यामध्ये। बघा कढईमध्ये 1 चमचा भरून एवढं तेल टाकलेलं आहे। तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। आता आपण त्याला फोडणी करून घेऊया। सर्वप्रथम मी लसूण टाकलेली आहे, लसूण मिरची। त्यानंतर यामध्ये जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे जी आपली फोडणी आहे ही संपूर्ण कांद्याची फोडणी ही अतिशय छान रुचकर अशी होईपर्यंत त्याला तळून घ्यायची आहे। खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। बघा मी इथं चण्याच्या पिठामध्ये पाणी टाकून ते घोटून घेतलेलं आहे। बघा किती छान पद्धतीने आपला कांदा पण असा लाल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। बेसन पीठ आणि पाणी अशा पद्धतीने हे मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला घोटून घ्यायचं। अशा पद्धतीने याला हलवत राहायचं आणि घट्ट होईपर्यंत घोटून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा पाणी सुकेपर्यंत अशा पद्धतीने याला घोटत राहायचं, कारण मग गुठळ्या होत नाही म्हणून घोटत राहायचं। बघा असं घोटून असं झालेलं आहे। आता यावरती मी 5 मिनिटासाठी एक झाकण ठेवून याची वाफ काढून घेणार। बघा झालं आपलं बेसन। आता खायला घेऊया। चला बघा मी कसं बनवलेलं आहे झुणका आणि भाकरी, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।